नमस्कार मित्रांनो, मालिकेचा आजचा हा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, व्यंकटेश पेपर वाचत बसलेला असतो त्याच वेळेला सावली तिकडे त्याच्यासाठी चहा घेऊन येते। त्यामुळे व्यंकटेश मात्र सावलीचे मनापासून आभार मानतो। त्याच वेळेला सावली मान खाली घालून म्हणत असते की व्यंकटेशजी, मला तुमचे आभार मानायचे आहेत। व्यंकटेशजी, मला तुमची माफी मागायची आहे। व्यंकटेशला मात्र आश्चर्य वाटतं आणि तो विचारू लागतो की सावली, अगं काय झालं, तू काय केलेस असं ज्यामुळे तुला माझी माफी मागायची आहे? तर सावली म्हणू लागते की त्या दिवशी सारंग समोर काय बोलावं मला काहीच कळलं नाही आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलंय की माझं लग्न झालं आणि तुम्ही माझे नवरा आहात। मला खरंच माहिती नव्हतं की माझ्या एका खोट्यामुळे तुमच्यावर इतकं मोठं संकट येईल आणि तुम्ही इतके मोठे अडचणीत सापडाल। व्यंकटेश म्हणू लागतो की अगं सावली, हे काय बोलतेस तू आणि मी कुठल्या एवढ्या मोठ्या संकटात सापडलोय? अगं खोटा का असे ना, तुझ्यासारख्या इतक्या मोठ्या सुप्रसिद्ध गायिकेचा नवरा होण्याचं भाग्य मला मिळालं, इतक्यातच सगळं काही आलं। व्यंकटेश मात्र हिम्मत करून म्हणू लागतो की सावली, माझ्या मनात त्या दिवशीपासून एक प्रश्न आहे। आता तू स्वतःविषयी काढलाय म्हणून तुला विचारावंसं वाटलं, विचारू का ग? त्यावरती सावली म्हणू लागते की हो, विचारा, तुमच्या मनात नेमकं काय सुरू आहे? त्यावेळी व्यंकटेश सुद्धा तिला स्पष्टपणे विचारतो आणि तो म्हणू लागतो की तू सारंगला असं खोटं का सांगितलं? सारंग तर दिसायला सुद्धा खूपच चांगला दिसतो आणि तो मनानेही खूपच चांगला असेल असं मला वाटतं, मग तुला त्याच्याशी खोटं का बोलावंसं वाटलं? त्यावेळी सावली म्हणू लागते की व्यंकटेशची कसं असतं ना, म्हणजे जी माणसं दिसायला चांगली आहेत ती मनाने चांगली असतील असं नाही। आणि मग मात्र ती व्यंकटेशला तिची सगळी कहाणी सांगायला सुरुवात करते। ती म्हणू लागते की माझं सारंगवर आणि त्यांच्या कुटुंबावर खरंच खूप प्रेम होतं। जेव्हापासून मी लग्न करून त्यांच्या घरात गेले तेव्हापासूनच मी ठरवलं होतं जे काही करायचं सारंगच्या सुखासाठी आणि ह्या घराच्या आनंदासाठी सगळं काही करायचं। मी त्यांना आनंदात ठेवण्याचा खूपच प्रयत्न केला। या कुटुंबाच्या सुखापुढे दुसरा कशाचाच मी विचार केला नाही। सारंगचं सुद्धा त्यावेळी माझ्यावर खरंच खूप प्रेम होतं। आणि मग त्यानंतर आमच्या आयुष्यात एक घटना घडली। माझे जे अमृता वहिनी आहेत त्यांचं काही कारणास्तव बाळ गेलं आणि त्यांच्या मनावर या सगळ्याचा खूपच गंभीर परिणाम झाला। त्यावेळी या घरातील लोक त्यांच्यावर उपचार करायला तयार होते ना, त्यांना समजून घ्यायला। त्यांनी माझ्या अमृता वहिनींना वेडं ठरवलं आणि ज्या वेळेला मी माझ्या अमृता वहिनींच्या बाजूने उभे राहिले, त्यांना जा विचारला, तेव्हा मात्र माझ्या नवऱ्याने माझ्यावरती हात उचलला आणि इतकंच नाही तर त्यांनी मला घरातून बाहेर सुद्धा काढलं। सावलीची ही गोष्ट ऐकून मात्र व्यंकटेशला सुद्धा खूपच वाईट वाटतं। पुढे सावली त्याला हेही सांगते की त्या घरातून बाहेर पडल्यानंतर मला समजलं की मी प्रेग्नेंट आहे आणि मग मी सगळं काही सोडून पुन्हा सारंगकडे जायचं ठरवलं। मी पुन्हा एकदा त्या घरी गेले सुद्धा, परंतु त्यांनी मला घरातही घेतलं नाही ना, ते माझ्याशी बोलायला तयार झाल्या। उलट त्यांनी एका वकिलाकडून मला घटस्फोटाची नोटीस पाठवली। अहो, त्यांचं बाळ माझ्या पोटात होतं आणि तरीही त्या माणसाने असा निर्णय घेतला। अहो, माझा ना अजूनही त्याच्यावर विश्वास बसत नाहीये आणि मी ते सुद्धा सगळं काही सहन केलं आणि मग माझ्या बाळांना जन्म दिला। पण मी माझ्या बाळांना ज्या वेळेला जन्म देत होते ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या घरातील लोकांनी माझ्या पाठीमागे काही गुंड पाठवली, पण त्या गुंडांनी सुद्धा हॉस्पिटलमध्ये येऊन माझ्यावरती हल्ला केला। मी तिथून कशीबशी बाहेर पडले आणि मग मी माझ्या मुलीला गमावलं। त्या दिवशी अबीरला काही होऊ नये म्हणून मी माझी सगळी काही ओळख पुसून बेळगावात येऊन राहिले आणि गेली 8 वर्ष मी माझ्या मुलाला एकटीने वाढवते। तेव्हा कुठे होते हे सारंग? त्यांना तर ही माहिती नसेल की त्यांनी त्यांच्या मुलीला कायमचं गमावलं आहे। सावलीचं हे सगळं काही बोलणं ऐकून व्यंकटेशच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं। पुढे सावली त्याला हेही सांगते की ज्या दिवशी आपल्या देवळामध्ये उत्सव होता ना, त्या दिवशी मी 8 वर्षांनी पहिल्यांदा सारंगला मंदिरात पाहिलं। त्यांना बघून माझा आनंद मात्र गगनात मावेनासा झाला होता। मला असं वाटलं होतं की ते मला शोधत इथपर्यंत आलेले आहेत, पण त्यानंतर मी त्यांच्यासोबत त्यांच्या बायकोला बघितलं। ते मला विसरून सगळं काही सोडून खूपच पुढे निघून गेले होते। मग नंतर मला कळलं की त्यांना एक मुलगी आहे आणि ओवी त्यांचीच मुलगी आहे। सारंग सगळं काही विसरून पुढे निघून गेले आहेत आणि म्हणूनच मी ठरवलं आता आपणही पुढे जायचं। पण अचानक तो माणूस त्या दिवशी माझ्या समोर आला। त्याला माझ्याशी बोलायचं होतं, पण मला त्याच्याशी बोलायची काहीच इच्छा नव्हती आणि मला त्याच्या संसारात पडायचं सुद्धा नव्हतं आणि म्हणूनच मी माझ्या मनाला येईल ते बोलले आणि असं सांगितलं की माझं लग्न झालंय, जेणेकरून ते त्यांच्या संसारात सुखी राहावे आणि माझ्यापासून दूर राहावे।
सावलीचं बोलणं ऐकून व्यंकटेश म्हणू लागतो की सावली, खरं सांगायचं तर आतापर्यंत माझ्या मनात अनेक प्रश्न होते, पण आता तू जे काही सांगितलंयस ना त्यामुळे मला सत्य परिस्थिती कळलेली आहे. आणि हे बघ, तू अजिबात काळजी करू नको. मी खोटा का असते ना, पण नवरा बनून तुझ्या पाठीशी कायम उभा राहीन. तू फक्त सांग की आपल्या या खोट्या संसाराचा प्रयोग कधी आणि कुठे लावायचा. मी तयार असेल. हे ऐकून मात्र सावली त्याचा मनापासून आभार मानते. पण त्या ठिकाणी येतो नेमका ओवीचा कॉल. आता ती डोळे पुसते आणि अबीरला हाक मारते. अबीर धावतच तिकडे येतो आणि विचारू लागतो की काय झालं. त्यावरती ती म्हणू लागते की हे घे फोन. ओवी कॉल करते. काय रे, तुम्हा दोघांना करमत नाहीये का. त्यावरती अबीर हसतच म्हणू लागतो की जमतं गाई. तिने मला हेच विचारायला कॉल केला असेल की तुझी बॅकपॅक झाली की नाही. त्यावर सावली सुद्धा हसतच हो म्हणते. मग त्यानंतर व्यंकटेश आणि ती आपापल्या कामाला जातात. तर अबीर बाजूला जातो आणि ओवीला विचारू लागतो, काय ओवी मॅडम, आपला प्लॅन सक्सेसफुल होतोय का. त्यावेळी ओवी म्हणू लागते की हो अबीर, बाबा मला कॅम्पला सोडायला नक्कीच येणार आहे, पण मला एक कळत नाही की आपल्याला तिथेच त्याला कसं थांबवता येईल. अबीर म्हणू लागतो की तू नको ग काळजी करू, तुझ्या बाबाने तिकडेच थांबवूया यासाठी माझ्याकडे दुसरा प्लॅन आहे. तर ओवी आनंदानेच विचारू लागते की कोणता प्लॅन. तर अबीर सांगू लागतो की ती मी तुला सगळं काही नंतर भेटून सांगेन. त्यावरती ओवी हो म्हणून फोन ठेवून देते. त्यानंतर दुसरा दिवस उजाडतो. ओवीला जाग येते आणि त्याच वेळेला ओवीला समोर अमृता दिसते. त्यामुळे ओवी मात्र पुन्हा झोपायचं नाटक करू लागते. हे मात्र अमृताच्या बरोबर लक्षात येतं आणि ती ओवीला म्हणू लागते की चल लवकर तयार हो, तुला जायचंय ना आज कॅम्पला. मी तुझी सगळी काही तयारी करून ठेवलेली आहे. त्यावर ओवी म्हणू लागते की काकू, तू माझी सगळी काही तयारी केली आहे. त्यावर अमृता म्हणू लागते की हो, तू चल बरं, उठ लवकर, आंघोळ करून घे, तोपर्यंत सारंग सुद्धा घरी येईल. तर ओवी विचारू लागते की बाबा कुठे गेलाय. तर अमृता सांगू लागते की अगं तो एक महत्वाचं काम होतं त्याला, त्यामुळे तो बाहेर गेलाय. कदाचित आज बबलू काकाच तुला कॅम्पमध्ये सोडेल. आता ओवी मात्र खूपच चिडचिड करू लागते. ओवी म्हणू लागते की मला ना माझा फक्त बाबा हवा आहे. अमृता तिला खूपच समजावण्याचा प्रयत्न करू लागते, पण ओवी मात्र काहीच ऐकायला तयार नसते. ओवी रडतच बाथरूममध्ये जाते आणि अमृता काळजीपोटी बाहेर उभी राहते. त्यानंतर ओवी तयार होऊन बाहेर येते. पण आता बाबा खरंच आपल्याला सोडवायला येईल की नाही याची मात्र तिला काळजी वाटू लागते. तर दुसरीकडे मोनिका मात्र खंड्याला फोन लावते. त्यावर खंड्या म्हणू लागतो की बोला मॅडम, काय काम आहे. तर मोनिका म्हणू लागते की मी तुला एक लोकेशन पाठवलं आहे आणि त्या लोकेशनवरती आता एक कॅम्प होणार आहे, तू सुद्धा तिकडे जायचं आणि त्या कॅम्पमध्ये असणार आहे ती म्हणजे सावली. तू तिच्यावर एकदम बारीक लक्ष ठेवायचं. त्याचसोबत मी तुला एक लहान मुलीचा ओवीचा फोटो पाठवला आहे. तू त्याही मुलीवर एकदम बारीक लक्ष ठेवायचं आणि योग्य संधी मिळताच तिला तिथून उचलायचं, कारण ती माझी सगळ्यात मोठी शत्रू आहे. त्यावर खंड्या सुद्धा हो म्हणतो आणि त्या लोकेशनकडे जायला निघतो. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की सावली आणि व्यंकटेशजी क्लासमधल्या सगळ्या मुलांना घेऊन कॅम्पच्या ठिकाणी पोहोचलेले असतात. तिकडे आल्यानंतर मुलं खूपच खुश होतात आणि दंगामस्ती करायला सुरुवात करतात. त्यामुळे सावली आणि व्यंकटेशजी मात्र काळजीत पडतात. आता या सगळ्या मुलांना 3 दिवस कसं सांभाळायचं हाच प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिलेला असतो. आणि मग सावली सगळ्या मुलांना काही सूचना देते आणि त्यांना लवकरात लवकर फ्रेश होऊन ग्राउंडवर यायला सांगते. पण त्याच वेळी ओवी आणि अबीर मात्र बाजूला जाऊन बसलेले असतात, कारण सारंग ओवीला कॅम्पमध्ये सोडायला काही आलेला नसतो. नेहमीप्रमाणे तिला बबलूत सोडवायला येतो. त्यामुळे तिचा आणि अबीरचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो. हे दोघे जण खूपच काळजीत असतात.